हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मिसळ बनवते। इथे मटकी घेतली मी 1 वाटी, म्हणजे असेल 200-150 ग्रॅम। तर आपल्याला आता उकळत टाकायची। मग तुम्हाला मसाले दाखवते। मटकीमध्ये आपल्याला हळद घालायची, हळद, थोडंसं मीठ, थोडंसं मीठ घालायचं आपल्याला, नंतर मिसळमध्ये घालायचं आहे। आणि हिंग। आपल्याला याच्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे। आणि काय भरपूर घातला तरी चालेल, आपल्याला मिसळला पाणी लागणारच आहे। तर मला एक शिटी काढून घेणार आहे। चांगले हलवायचे, फक्त 1 शिटी काढून घ्यायची, कारण आपल्याला जास्त नरम नाही करायची। इकडे आपल्याला मसाला भाजायचा आहे। मी तवा ठेवलाय, तव्यामध्ये पहिलं खोबरं घालते। मी खोबरं घेतलंय, सुकं खोबरं। 2 मोठे, म्हणजे एवढे मोठे कांदे घेतले, छोटे असतील तर 3 या, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे मी याच्यामध्ये वाटणार आहे। तर चांगलं खोबरं आता तांबूस रंगापर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। एक टोमॅटो घेतलाय, तो कापून घेते। मोठ्या मोठ्या अशा हे करायच्या। हे आपला मिसळचा मसाला आहे। खोबरं पण आता भाजून झालेलं आहे। खोबरं पण आताच भाजून झालेलं आहे, एकदम करपायचं नाही, मग करपलेला वास येईल। खोबरं आपल्याला भाजून झालेलं आहे। एक प्लेटमध्ये आता काढून घेते। ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजायचा आहे। थोडंसं तेल टाकून आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे।
भाजून घ्यायचं चांगला. आपला आता कांदा लाल झालाय. आपल्याला ते पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. बंद करते गॅस. चांगला टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला थोडंसं त्याला परतायचं आहे. आपल्याला टोमॅटो हे सगळं हे झाले. आपल्याला थंड करायला ठेवूया. तर परत थोडंसं तेल टाकते. थोडंसं तेल टाकते. मी 2 चमचे धणे घेतले आणि 1 चमच तीळ घेतले. आपल्याला हे सगळं ते भाजून घ्यायचं. मस्त पैकी याच्यामध्ये खरपूस हे करून घ्यायचे. करपवायचे नाही, असं जरासं हे करून घ्यायचे. तीळ तळायला लागले की आपण ते काढायचं. आपले तीळ पण भाजून झाले. तर मी ह्याच्यातच काढते आणि थंड करून वाटून घेते. गॅस बंद करते मी. थंड झाल्यानंतर मिक्सर लावून घेते. चला, माझं आता वाटून झाले. आपल्याला फोडणीची तयारी केली. मी ते चांगले 2 पळी तेल घातले. तेल घालताना आपल्याला कंजूशी नाही करायची. आपल्याला तेजपत्ता आणि कढीपत्ता टाकायचा. लसूण बिसून आपण सगळं याच्यात टाकलेलं आहे. आणि हा हे झालं की आता मी हा मसाला बारीक गॅस करून टाकायचा आहे, कारण आपल्या अंगावर उडेल म्हणून. चांगलं आपल्याला टोमॅटो तेलामध्ये फक्त तेल सुटेपर्यंत आपल्याला ते भाजायचं. आपल्या 1 शिटीमध्ये मटकी बघा, मी मटकी काढून घेतलेली आहे. पाणी ते गरम ठेवलेलं आहे. एकदम छान अशी मस्त शिजलेली आहे. आणि ते चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. मसाले घालायचे. थोडीशी त्याला इथे पण हळद, कोथिंबीर घालायची. हळद चांगलं आपल्याला मिसळ म्हणजे आपल्याला तिखटच पाहिजे. आपल्याला मसाले घालून झाले. आता हे पाणी होते. आपल्याला गरमच पाणी ओतायचं. इथे पण मी गरम पाणी केलं. आपल्या मटकीचं पाणी आहे. आणि आता चमचा घेते. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढं आपल्याला हे करायचे. हे बघा, हे पण गरमच पाणी आहे. हा, आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे.
अजून थोडी वाढवते. आणि मीठ घालते. आपण पहिल्या मटकीमध्ये मीठ घातलेलं आहे. मीठाचंच घालायचं. वरून आपल्याला आणि कोथिंबीर घालायची. मध्ये माझा मगाशी मोबाईल बंद झाला म्हणून माझं थोडंसं हे झालं, गोंधळ झाला. आता आपण चांगली एक उकळी काढायची. उकळी काढली, थंड झाल्याशिवाय आपल्याला कट चांगला दिसणार नाही. थोडं आपल्याला पाहिजे तेवढं वाढवायचं, असं काही नाही. मिसळ ही पातळच असते. तर याला उकळी येऊ देत. हे बघा, मस्त मिसळ याचा कट झालेला आहे छानपैकी. चला आता मिसळ पाव खायला या. चला बाय बाय.